कुठली भाजी आहे तर समजणारच नाही आधी. हा म्हणजे हा. इतर स्वाद पण त्याच्यामध्ये असे हा, त्यामुळे, छान सरमिसळ झाले हो, असतील. हो. काय देऊ? कारले कारला पण किसून घेतलंय. हे धुवून किसून घेतले. धुवून किसून घेतलंय. बरं. पण मला विचारायचं आहे की आपण आता तुम्ही पण घराबाहेर पडताय, वेगळी कामं करत आहात, तर या सगळ्यात तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ होतो का? स्वतःची निगा राखायला वेळ होतो का? स्वतःची आवड जोपासायला? मला शिवण क्लास म्हणजे शिवणामध्ये आवड होतीच आधीपासून. बरोबर, आवड. त्यामुळे त्यामुळे मला तिथे जाऊन त्या मुलींमध्ये माझा वेळ कसा जातो ते समजतच नाही. म्हणजे हा सगळ्यात मोठा फायदा झालाय ना. आणि मला असं वाटतं की निर्मितीक्षम पण राहावं लागत असेल, कारण वेगवेगळ्या फॅशन्स कुठल्या येत आहेत, हो, नवीन ट्रेंड्स कुठल्या येतात. तुमचं सगळ्यांच्या ड्रेसेस कडे वगैरे असं लक्ष. हो. कॉलर कुठली आहे, कॉलर कशी आहे, हात कशी आहे, गळा कसा केलाय. तुम्ही सिनेमा पण वेगळ्या म्हणजे कॉस्ट्युम्सच्या नजरेने म्हणजे असं तिकडे तुमचं जास्ती लक्ष असतं. मग मुलींकडनं काय काय फीडबॅक येत असेल ना की असं एक नवीन आपण हे करू. हो. बरोबर ना. त्यामुळे त्यांच्या मुलींमुळे जास्त शिकायला मिळतं आपल्याला. त्या त्यांच्याकडून किती छान गुरु आहेत या की त्या म्हणतात की मी मुलींकडनं सुद्धा शिकते. हो, त्यांच्याकडूनच म्हणजे त्या आजकालची पिढी ही वेगळी आहे ना. म्हणजे आमच्या वेळेचं वेगळं, आजचं वेगळं. आता आपण याच्यात काय घालायचंय? खोबरं, मीठ घालायचं आधी मीठ. हो, मंद गॅस करून त्याच्यावर असं परतत राहायचं की कारले शिजतं लगेच. खोबरं टाकायचं आहे. हो, आता खोबरं आणखीन लसूण ह्याच्यामुळे ती भाजी चांगली होते. तुम्ही म्हणतात त्यातला कडूपणा तुम्ही कमी या दोन चवींमध्ये कमी केला, विरघळवणार आहे. आता ही भाजी ऑलमोस्ट होतच आलेली. याच्यात मी आता कोथिंबीर टाकली तर चालेल का? हो चालेल. आणि सगळीच मला वाटतं हो चालेल ना. हा भाजीचा अत्यंत खमंग वास येतो आहे. ती आता सर्विंग बाउलमध्ये आम्ही तुम्हाला सर्व करण्याआधी तुम्ही रिकॅप बघून घेता.